श्री स्वामी समर्थ. पुण्यातलाच एक इंग्रज आलेला भाग. मी 15 दिवसातल्या एका मंगळवारी इथे येतो. तीच गर्दी, तेच चेहरे, काही मुखवटे लावलेले तर काही बिन मुखवट्याचे. कुणी आत काही मागत असतं, कुणी बाहेर काही मागत असतं. कुणी एक स्वप्न पूर्ण झाल्यावर दुसरं पूर्ण होण्याची इच्छा मनी धरून ठेवतो. कुणी स्वप्नच मागायला येतो, कुणी झोप मागायला येतं, तर कुणी स्वप्न पाहण्यासाठी रात्रच मागायला येतं. प्रत्येकाचं मागणं वेगळं असतं. रात्र हरवलेली माणसं इथं येतात, दिवसा स्वप्न गोळा करायला. अशाच एका स्वप्न हरवलेल्या तरुण भिक्षेकऱ्याबरोबर बसलो होतो. त्याचा नुकताच ॲक्सिडेंट झाला होता. पाय तुटला होता, पायात रॉड घातला होता. आता तो व्यवस्थित चालूही शकतो. पायाला मलमपट्टी करत करत मी त्याला काहीतरी काम करण्यासाठी सुचवत होतो, विनवत होतो. पाय बरा झालाय आता. सिक्युरिटी गार्ड म्हणून बैठं काम करशील? नाही. बरं, बिल्डिंगला वॉचमॅन? नको. बरं, मग कॅटरिंग व्यवसाय? तोही नाही. मग हे करशील किंवा ते करशील? नाहीच. बरं, राहू दे बाबा, जाऊ दे थोडे दिवस, करू त्याला तयार नंतर, हळूहळू कामासाठी. असं स्वतःला समजावत मी तिथून उठायला लागलो. तेवढ्यात पाठीवर कुणाची तरी थाप पडली आणि कानावर आवाज आला, वाय यू आर वेस्टिंग युअर टाईम ऑन सच पीपल्स डॉक्टर, दे विल नॉट लिसन टू यू. मग मी मागं पाहिलं. अंगावर चुरगाळलेला पण स्वच्छ हिरव्या चौकड्यांचा शर्ट, काळी पॅन्ट, पायात जीर्ण झालेली चप्पल, पाठीवर अडकलेली एक सॅक, दोन्ही हात रिकामे, दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफलेली, सावळावरनं केस साधारण विस्कटलेले, पांढरे झालेले, चेहऱ्यावर दाढीचे बारीक वाढलेले पांढरे खुंट. समोरचे दात पडलेत हे बोलताना जाणवत होतं, पण डोळ्यात मात्र विशिष्ट चमक. मला कळेना हे बाबा कोण. मनात म्हटलं आले असतील दर्शनाला. मग त्यांना म्हटलं, आय एम नॉट वेस्टिंग माय टाईम सर, आय एम इन्व्हेस्टिंग माय टाईम ऑन दीज पीपल. टुडे दे आर नॉट लिसनिंग, बट आफ्टर रिअलायझिंग द फॅक्ट इन फ्युचर दे विल स्टार्ट लिसनिंग. वी नीड टू गिव्ह सम टाईम. शेतात बी पेरल्यावर काय लगेच धान्य येतं का? खत आलं, मशागत आली, पाऊस पाणी आलं, नांगरणी आली, मग शेवटी धान्य मिळणार, त्याची पण गॅरंटी नाही. आत्ता तर कुठे पेरलंय, उगवायला वेळ लागेलच की. बघू, मी हसत बोललो. ज्याची गॅरंटीच नाही ते करायचं कशाला डॉक्टर? सर, उद्या उठायची गॅरंटी नसतानाही रात्री झोपतोच की आपण. जिंकायची गॅरंटी नसतानाही आयुष्यात कसले कसले डाव मांडतोच की आपण. काहीही इथून घेऊन जाण्याची गॅरंटी नाही, तरी आयुष्यभर काहीतरी साठवतच असतो की आपण. माणूस श्वासावर नाही, आशेवर जगतो. श्वास थांबतो ते खरं मरण नाहीच. आशा संपते तेव्हाच मृत्यू होतो. ते हसले. कदाचित कौतुक वाटलं असावं. त्यांनी खांद्यावर हात ठेवला माझ्या. मी म्हटलं, सर आपण? ते हसले आणि म्हणाले, इन द वे आय एम ऑल्सो युअर क्लायंट. म्हणजे मी समजलो नाही. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. पुन्हा शून्यात बघत म्हणाले, ज्या भिक्षेकरी वर्गासाठी तुम्ही काम करता त्याच वर्गातला मी एक प्रवासी. मी अजूनही समजलो नाही. मी आश्चर्याने बोललो. ते पुन्हा हसले. म्हणाले, तुम्ही आता जो डॉक्टरांचा पांढरा कोट घातलाय त्यावर पाठीमागे काय लिहिलंय? म्हटलं, डॉक्टर फॉर बेगर्स. हां, बरोबर. अहो, तुम्ही डॉक्टर आणि मी बेगर म्हणजेच भिकारी, समजले? हा 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 असं ते गडगडाटे हसले. म्हणाले, मीही कधी कधी येऊन बसतो इथे, काय करणार? हे ऐकून मला खरं तर फार आश्चर्य वाटलं नाही. चांगल्या घरातले बरेचसे लोक ओढवलेल्या विचित्र परिस्थितीमुळे भिकेला लागलेत हे मी जवळपास रोजच पाहतो. मी म्हटलं, बाबा, तुम्ही चांगल्या घरातले शिकलेले वाटता. तिरकसपणे माझ्याकडं बघत म्हणाले, शिकलेला वाटतो ते ठीक आहे, पण मी चांगल्या घरातला आहे हे अनुमान कशावरून काढलं आपण साहेब? मी ओशाळलो. नाही म्हणजे ते. माझं वाक्य
अर्ध्यावरच तोडत ते बोलले, चांगल्या घरातला असणं वेगळं आणि घरातले लोक चांगले असणं वेगळं. बऱ्याच वेळेला इमारत बांधली जाते, पण ते घर होईलच याची गॅरंटी नसते. पत्त्याच्या खेळात बादशहा आपल्याकडे असतो, आपण निर्धास्त असतो, पण समोरचा ऐनवेळी एक्का काढतो आणि क्षणार्धात आपण डाव गमावतो. एक्क्याची खरी किंमत काय? एकच ना, पण तो बादशहालाही भारी पडतो. त्याची राणी मग माघार घेते. दुर्रीपासून दशीपर्यंत जन्म दिलेली पिलावळ मग सोडून जाते आणि हा बादशहा जगतो केवळ एक गुलाम म्हणून. मी बोलून गेलो, खरंय बाबा, हा एक्का म्हणजे कुणीही असेल, परिस्थिती असेल, नशीब असेल किंवा आपलं कर्मही असेल. या एक्क्यापुढं कुणासच काहीच चालत नाही. पण आयुष्याची गंमत अशी की फुलांना चुरगळलं जातं, काट्यांना कोणी चुरगळल्याचं ऐकलंय का कधी? आपण जेव्हा इतरांकडून चुरगळले जातो तेव्हा आपण फुलं आहोत, काटे नाहीत असं बेशक समजावं. तेवढंच आपल्या मनाचं तरी समाधान. निदान यामुळे आपली जगण्याची उमेद तरी वाढते, नाही का? ते भक्कास हसत म्हणाले, स्वतःला देवाघरचं फुलच म्हणायचो मी पूर्वी, पण कधी फूल झालो कळलंच नाही. झोळीत इतकं काही पडलंय की फूल झालो, पुरी आता म्हणायची वेळ आली. पूर्वी लोक मला म्हणायचे, ही पण वेळ निघून जाईल, पण आता वेळेनेच मला सांगितलंय की लोकच निघून गेलेत केव्हाचेच. असो, हरकत नाही, पण मी अजून हरलो नाही बरं. डॉक्टर, उमेद असेल ना तर घड्याळातल्या काट्यांची टकटक ऐकू येते. उमेद संपली की याच काट्यांची कटकट होते. माझ्यात अजून उमेद आहे डॉक्टर. ऊन खूप आहे बाबा, चला त्या झाडाखाली सावलीला बसू मी म्हटलं. बसता बसता म्हटलं, या वयातही उमेद न सोडणाऱ्या बादशहाशी मी बोलतोय याची जाणीव आहेच, पण या बादशहानं मग ही गुलामगिरी का पत्करली? हातात हात घेत ते म्हणाले, जाऊ दे ना डॉक्टर, आपली दुःख आपल्या मनात ठेवली तरच त्याला किंमत असते. ती जगाला दाखवली की लोक आपला तमाशा बघतात, त्याचा बाजार करतात. मी म्हटलं, मला सांगा, मी त्याचा बाजार मांडणार नाही, तमाशा पाहणार नाही किंवा तुमची दुःख विकतही घेणार नाही. जमलंच मला तर त्यात वाटेकरी होण्याचा प्रयत्न करेन. नको डॉक्टर, मी आता दगड झालोय. असू दे ना, याच दगडात एक मूर्ती लपली आहे. नको असलेला दगडाचा भाग आपण तासून टाकायचा, उरते केवळ मूर्ती. पुन्हा एकवार गडगडाटी हसत त्यांनी सुरुवात केली. मी खरं तर ग्रॅज्युएट, नोकरी कुठं केली नाही, पण मिळेल ते काम करत गेलो, पै साठवत गेलो. घर बांधलं, 2 मुलं झाली. थोरल्याला वकील केलं, त्याचं लग्न लावून दिलं, त्याची बायकोही वकीलच. माझं सर्वस्व मी त्याला दिलं, त्याने शब्दशः माझं सर्वस्व घेतलं. सुरुवातीला बरं होतं, पण कुठं, कसं, काय झालं कळलं नाही. मी घरातून बाजूला फेकलो गेलो. माझ्या बायकोने म्हणजेच त्याच्या आईने मुलगा आणि सुनेचा हात धरला. मी दूर फेकलो गेलो. आधी मानसिक, मग आर्थिक आणि आता शारीरिक मी एकटाच आहे. इतक्या वेळात प्रथमच मी त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं. डोळ्यातल्या या पाण्याला वाहण्याचाही जोर नव्हता. डबक्यात साठून राहिलेल्या पाण्यागत गालावरच थिजून जात होतं त्यांच्या डोळ्यातलं हे पाणी. गालावरून खाली ओघळण्याचं धैर्य या अश्रूंमध्ये नाही आणि प्रेमानं कुणी ते पुसावेत असं भाग्यही नाही. इतकी अक्तिकता काय यावी आयुष्यात? बाबा, पण तुमची बायको? मी खालच्या आवाजात विचारलं. म्हणाले, आम्ही म्हणजे नदीचे 2 काठ हो, सोबत राहिलो पण एकत्र कधी आलोच नाही. माझ्या अंगावर काटा आला. खरंच सोबत राहणे म्हणजे एकत्र असणे नव्हे. एक काठ दुसऱ्या काठाच्या हाकेच्या अंतरावर असतो, शेजारीच असतो, सोबत असतो. पाण्याला घेऊन त्याच्या वाहण्याला ते वाट करून देतात, स्वतः मात्र तिथेच अबोल, अक्तिक. कित्येक वर्ष ते असेच पडून राहतात, शेजारी शेजारी. दुष्काळात पाणी नसताना हे काठ जास्त ठळक दिसतात, आणखी बटबटीत होतात, कारण पाणीच नसतं.
कधीकधी वाटतं पूर यावा, नदी दुथडी भरून वेगानं काठ तोडून वाहावी आणि दोन्ही काठ तुटून पडत स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सोडून एकत्र व्हावेत. पाण्याच्या थेंबांनी आणि मातीच्या कणांनी मग एकत्र यावं, एकमेकांना गच्च धरून एकरूप व्हावं. इतकं की काठ कुठला, पाणी कुठलं नि माती कुठली हे कळूच नये कुणाला. सारं गडूळ होऊन जावं, असा एखादा पूर यावा आयुष्यात. वैयक्तिक आयुष्यातही एकरूपता साधता आली तरच ते आयुष्य, नाहीतर नुसताच काठ, नुसतंच पाणी आणि उरणारी ती नुसतीच भुसभुसीत माती. कधीकधी असंही गडूळ व्हायला काय हरकत आहे. डॉक्टर बाबांनी तंद्री तोडली माझी. झोपला काय बसल्या बसल्या, ते हसत म्हणाले. म्हटलं नाही हो, आत्ता तर कुठे जागा होतोय. फक्त पापण्या मिटल्या म्हणजे झोपला असं नसतं. डोळ्यात स्वप्न घेऊन वावरायचं असतं. हळूच पापण्या मिटून त्या स्वप्नांशी हितगुज करायचं असतं. डोळ्यात स्वप्नच नसतील आणि नुसत्याच पापण्या मिटणं, त्यालाच मृत्यू म्हणतात. असो बाबा, त्या मुलाबायकोनं तुमच्यासारख्या बादशहाला गुलामासारखं जगायला लावलं, त्यांचा राग नाही येत तुम्हाला? नाही हो डॉक्टर, राग कसला, ज्याचा त्याचा वैयक्तिक गुणधर्म असतो. साखर गोड असते, ती गोडवाच देणार. मीठ खारट असतं, ते खारटच राहणार. मिरची तिखट असते, ती तिखटच राहणार. त्यांनी आपापले गुणधर्म सोडले तर काही अर्थ राहील का? प्रत्येक गुणधर्माच्या या वस्तू घेऊन आपण स्वयंपाक करतो ना. मीठ खारट म्हणून जेवणात आपण टाकायचं थांबतो का मिरची तिखट म्हणून वापरायचं कुणी थांबतं? काही वेळा एखादी गोष्ट कमी जास्त होणारच. कधी मीठ जास्त पडलं तर जेवण खारट, कधी मिरची जास्त पडली तर तोंडाची आग. चूक असते स्वयंपाक करणाऱ्याची, यात मिठाचा आणि मिरचीचा काय दोष? त्यांनी आपला धर्म सोडला नाही इतकंच. माझ्याही जेवणात मीठ आणि मिरची जरा जास्त आली इतकंच, चालायचंच की, ते सहज बोलून गेले. यावर आता उपाय काय? मी एखाद्या शिष्यानं गुरुला विचारावं तसं विचारलं. हळूच मग माझ्या कानाजवळ येऊन काहीतरी गुपित सांगितल्यागत ते बोलले. जेवणात मीठ मिरची जास्त पडली तर एखादी सुगरण काय करते माहीत आहे? ती ते जेवण फेकून देत नाही. त्याच भाजीत आणि आमटीत ती थोडं पाणी ओतते, थोडं शिजू देते, वाट पाहते. याच जेवणातला खारटपणा आणि तिखटपणा मग कमी होतो आपोआप. मी पण हेच करतोय. माझ्या आयुष्यात आलेल्या खारट आणि तिखट जेवणात मी हळूहळू पाणी टाकतोय, शिजण्याची वाट पाहतोय. अशानं माझ्याही आयुष्यातला खारटपणा आणि तिखटपणा कमी होईल. जरा कळ सोसावी लागेल इतकंच. बाबा, पण हे खारटपणा कमी करण्यासाठी पाणी टाकायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मी बालिश प्रश्न विचारला. ते चेहऱ्यावर स्मित हास्य आणत म्हणाले, डॉक्टर, आय एम जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन. म्हणजे मी पुन्हा बाळबोध चेहरा करत विचारलं, म्हणजे डॉक्टर, मी मगाशीच म्हणालो, आयुष्यात पडेल ते काम केलंय मी. मला थोडं व्यापारातलं कळतं, थोडं कन्स्ट्रक्शन लाईनमधलं कळतं. मी ड्रायव्हिंग केलं आहे. मी एक उत्तम कुक आहे. तुम्ही जे सांगाल ते काम मी करू शकतो. बरं मग मी? अहो बरं मग काय, मी हे असं पडेल ते काम रोज करतो आणि मिळालेल्या पैशात काटकसरीने जेवतो. मिळेल तिथे झोपतो आणि साधारणपणे माझ्या कमाईतले 60% रक्कम मी घरी मनी ऑर्डर करतो. माझ्या मुलाला आणि बायकोला मदत करतो. काय, मी जवळपास ओरडलोच असेन, अहो बाबा, हा येडपटपणा कशासाठी? अशा लोकांसाठी का करता हे? ते म्हणाले, मी आधीच सांगितलंय, मुलगा खारट आहे आणि बायको तिखट. त्यांचा हा गुणधर्म जाणारच नाही. पण मग माझा तरी गुणधर्म मी का सोडू? मी पाणी टाकत राहणार, गोडवा देत राहणार. बदलेलच कधीतरी परिस्थिती माझ्या ताटातली आणि नाहीच बदलली तर? मी बोललो, डॉक्टर तुम्हीच म्हणालात ना, पेरायचं, मशागत करायची, खत पाणी घालायचं, पीक नक्कीच उगवेल. तुम्हीच म्हणालात ना, आशेवर माणूस जगतो. मीही याच आशेवर आहे. खुळ्या आशेवर हा जगत असलेला एक बाप आणि एक पती
त्याहून मोठा एक माणूस. मी त्यांचे हात हाती घेतले. थंडगार सावलीत बसूनही बाबांचे हात गरम होते. या हातांवर आता माझ्या डोळ्यातल्या उष्ण अश्रूंचा अभिषेक होऊ लागला. बाबा, काम तर करता, मग ही भीक कशासाठी? ते छिन्नपणाने म्हणाले. माझ्यासारख्या म्हातार घोड्याला पूर्ण वेळ कामावर कोण ठेवील? काय आणि कसलं काम करायचं? नसेल तेव्हा इथे यायचं, या लोकांची दुःख बघायची आणि त्या मानानं आपलं आयुष्य किती छान म्हणत आपल्याच दुःखावर आपणच फुंकर मारायची. ते पोकळ हसले आणि मान दुसरीकडे वळवली. मान वळवली तरी हुंदके लपवता येत नाहीत. बाबा, तुम्हाला दुसरा मुलगाही आहे असं तुम्ही म्हणालात. मी सासरत बोललो. डोळे पुसत ते उत्साहाने म्हणाले, हो, इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला तो आहे. त्याची फी भरून त्यालाही शिकवावं अशी घरातल्या कुणाचीही इच्छा नाही. शिकला नाही तर तो वाया जाईल म्हणून मी परस्पर त्याच्या कॉलेजात जाऊन बिनबोभाट त्याची फी भरून येतो. मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. म्हटलं, बाबा, अहो त्याला तरी किंमत आहे का तुमची? मी किमतीसाठी करतच नाही आहे डॉक्टर. मी माझा गुणधर्म सोडणार नाही. त्यांना वागायचं तसं वागू दे. मुलं काय म्हणून हाक मारतात तुम्हाला? पूर्वी पप्पा म्हणायचे. ते उदास हसत बोलले. आता कुणी काही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. बाबा, जे तुम्हाला पप्पा म्हणायलाही नकार देतात त्यांच्यासाठी तुम्ही इतकं का करताय? डॉक्टर, अहो ती मुलं आहेत. बाप काय चीज असते त्यांना थोडीच कळणार आहे. जेव्हा ही मुलं भविष्यात बाप होतील तेव्हा तरी त्यांना आपल्या बापानं केलेल्या गोष्टी आठवतील. म्हटलं, म्हणजे ते जे वागले त्या सर्व गोष्टींना माफ केलं तुम्ही असंच ना? ऑफकोर्स माफ केलं आहे मी त्यांना. मरताना त्यांनी केलेल्या चुकांचं ओझं मी का वाहू? आज मी त्यांना माफ केलं तरच उद्या ते कुणाला तरी माफ करू शकतील. अन्यथा सुडाचा हा खेळ वर्षानुवर्ष चालू राहील. म्हणजे एका तुमच्याकडे असूनही तुम्ही मुद्दाम डाव हरणार तर? थोडं थांबून म्हणाले, हरणं आणि जिंकणं कसलं आलंय डॉक्टर? पण ही मुलं जर माणूस म्हणून जगली तर मी जिंकलो. चवीपुरतंच खारट व्हायचं असतं. एवढं आयुष्यात शिकली तर मी जिंकलो. स्वादापुरतं तिखट व्हायचं असतं. एखाद्याला दाह नसतो द्यायचा. एवढं त्यांना समजलं तरी मी जिंकलो. सूड घेण्यात मजा नसते. माफ करणारा दिलदार असतो. एवढंच त्यांना कळलं तरी मी जिंकलो. माझे डोळे पाणावले आणि त्यांचेही. पोरांनी घराबाहेर काढलेला तरीही त्यांच्यासाठी काम करणारा, प्रसंगी भीक मागून त्यांना हात देणारा हा बाप खूप उंच वाटला मला. मी म्हटलं, आजपासनं मी तुम्हाला पप्पा म्हटलं तर आवडेल का? झटकन माझा हात ओढत कपाळाला लावत म्हणाले, वर्षांवर्ष तहानलेल्याला पाणी हवंय का म्हणून काय विचारताय डॉक्टर? यापुढंही ते बरंच बोलले असावेत, पण खालमानेनं दिलेल्या त्यांच्या हुंदक्यात शब्द कुठेतरी हरवून गेले होते. जाताना म्हटलं, कायमस्वरूपी एका मोठ्या हॉटेलात कुक म्हणून नोकरी दिली तर कराल? राहणं खाणं, कपडा लत्ता आणि वर पगार अशी सगळी सोय होईल. डॉक्टर, मी कशाला नाही म्हणेन, करेन की मी पण लावून काम. ठरलं तर मग बाबा, मी येतो पुढल्या खेपेला, तेव्हा कामाला जायच्या तयारीने या. हो, पण तुम्ही मला बाबा नाही पप्पा म्हणणार होते ना? लहान मुलासारखं मान खाली घालून ओठांचा चंबू करत म्हणाले. मी परत आलो. खांद्यावर हात ठेवला, आलिंगन दिलं आणि कानाजवळ येऊन हळूच म्हणालो, येतो मी पप्पा. त्यांचा उरला सुरला बाण फुटला. अश्रूंना त्यांनी मनमोकळी वाट करून दिली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, हो हो, नक्की ये बाळा. कम अगेन इन माय लाईफ, कम अगेन. ही वाक्य त्यांनी त्यांच्या मुलांना उद्देशून वापरली असावीत. माझ्यात काही काळ त्यांना आपली मुलं दिसली असावीत. ते निघाले, उठून चालायला लागले. चालता चालता डोळे पुसत होते. मध्येच मागे वळून मला टाटा करत होते. पुन्हा भेट हां, असं दुरूनच मला खुणेने सांगत होते. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीत मला दिसत होता एक प्रेमळ आणि मायाळू पप्पा.
आणि मुलांसाठी गुलाम म्हणून जगणारा एक बादशहा. त्यांच्यातल्या या पप्पाला माझा मनापासून साष्टांग नमस्कार. मित्रांनो, या सत्य प्रसंगाचं क्रेडिट जातंय डॉक्टर अभिजितदादा सोनवणे यांना. तुम्हाला आजचा सत्य प्रसंग कसा वाटला हे नक्की आम्हाला टाईप करून सांगा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.